मित्रांनो, तुमच्यापैकी भरपूर जणांना फॅट लॉस तर करायचंच असेल, पण त्याची प्रोसेस तुम्हाला माहीत आहे, की माहीत असून तुम्ही फॉलो करत नाही. कारण मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधनं तुम्हाला 2-3 इम्पोर्टंट टिप्स तर मिळणारच आहेत फॅट लॉस करण्यासाठी. चला तर बघूया फॅट लॉससाठी काय खाल्लं पाहिजे आणि वर्कआउट कसं केलं पाहिजे. पहिली गोष्ट वर्कआउट मला असं वाटतं, की तुम्ही स्ट्रेंथसाठी जो करता तो थोडा कमी केला पाहिजे. तुमची रेप रेंज वाढवली पाहिजे. जर तुम्ही कुठल्याही एक्सरसाइजचे 3 सेट करताय, तर तुम्ही काळजी घेतली पाहिजे, की प्रत्येक सेटला कमीत कमी तुमचे 12 ते 15 रेप्स जातात. कारण मसल जेवढा जास्त वेळ अंडर कॉन्ट्रॅक्शन राहील, अंडर टेन्शन राहील, तेवढं जास्त तुमचे कॅलरीज बर्न होतील, तेवढं जास्त तुम्हाला फटीग मिळेल आणि तेवढंच तुमचा एंड्युरन्स पण वाढला जाईल. सो फॅट लॉसच्या सोबत-सोबत तुमची एंड्युरन्स सिस्टम पण चांगली होईल. दुसरी गोष्ट मला वाटतं डायटमध्ये गाढवपणा आहे, जो की लोकं बोलत असतात 3000 कॅलरीज पाहिजे तर खा, पण तेवढे जास्त बर्न पण करा. बट मला कळत नाही जर तुमच्या बॉडीला 2000 कॅलरीजचीच गरज आहे फॅट लॉससाठी, तर तुम्ही 3000 कॅलरीज खायचे का? आणि त्यापेक्षा जास्त बर्न का करायचे? का उगाच जास्त थकायचं? तुम्ही लिमिटेड कॅलरीज जितक्या तुम्हाला हवेत तितक्या खा आणि तेवढ्याच